चित्रपट महामंडळ जरा काम करू, कारण ही महाराष्ट्रातली मराठी चित्रपट कलाकारांसाठी एकमेव मोठी संस्था आहे आणि बाहेरच्या राज्यामध्ये अशी संस्था नाही आहे. मराठी कलाकारांसाठी त्या काय योजना तुमच्या डोक्यामध्ये आहेत? जेव्हा मी निवडून येईल आणि ज्या याच्यात सहभाग होईल तेव्हा मी भैयांना सांगेल की यावर्षीपासून आपण एक चित्रपट संमेलन आणि विश्वसंमेलन घेऊया. या निमित्ताने परदेशामध्ये चित्रपट काय चालतात, महाराष्ट्रामधले चित्रपट काय, त्यांची देवाणघेवाण कशी होईल, हा त्या ठेवण्याचा माझा उद्देश आहे. या क्षेत्रातल्या कलावंतांचं 3 दिवसाचं एक चांगलं चित्रपटाचं संमेलन आपण घ्यावं असा माझा मानस आहे. का जाणकार व्यक्ती ज्या व्यक्तीने इतकं काम केलेलं आहे, तर तुमच्यासुद्धा काही योजना असतील? आमचं नाट्य संमेलन होतं, अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं, बालसाहित्य संमेलन होतं, बालनाट्य संमेलन होतं. तसं चित्रपट महामंडळाचं संमेलन घेण्याचं माझ्या डोक्यात आहे. चित्रपट महामंडळ चांगलं काम कसं करू शकतो हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मेघराज भोसले ज्या गेली 10-20 वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये मी जितेंद्र वायकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, संपूर्ण मराठी कला विश्वामध्ये सध्या सगळीकडे खळबळ माजलेली असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण मराठी विश्वामध्ये मराठी कलाकारांचा कैवार घेणारी एक मातृसंस्था आहे. ती संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. आणि या महामंडळाचा आत्ता इलेक्शन होत आहे, जे इलेक्शन येत्या 7 तारखेला म्हणजे 7 जूनला होणार आहे. आणि त्याच इलेक्शनमध्ये समर्थ पॅनलच्या माध्यमातून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मावळते अध्यक्ष म्हणजेच मेघराज राजे भोसले यांच्याच पॅनलमधून एक महत्त्वाची व्यक्ती, त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. त्या महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सन्माननीय सुनील महाजन सर. सर नमस्कार. 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 सरांबद्दल काय सांगू, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि अनेक पदांवर साहित्याच्या क्षेत्रामध्ये आणि कलेच्या क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य नाव असलेले म्हणजे सुनील महाजन सर. मी जास्त बोलण्यापेक्षा मी सरांनाच म्हणतो, सर जरा सगळ्यात पहिल्यांदा तर मला तुमचं इंट्रोडक्शन द्या, कारण इतकं मोठं आहे साहित्याचा संदर्भ आहे आणि आम्ही साहित्यातले लोक नाही, आम्ही कलेतले लोक आहोत, त्यामुळे मला थोडंसं अवघड जाईल. तुम्ही जरा सांगाल की तुम्ही कुठल्या कुठल्या पदावर आहात? नमस्कार. माझं नाव सुनील प्रभाकर महाजन. आपल्याला माहिती आहे की संवाद पुणे हे गेली 30 वर्ष पुण्यात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर परदेशातसुद्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करीत असतं. गेली 30-40 वर्ष या क्षेत्रामध्ये पूर्णवेळ मी काम करतो. अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचा मी अध्यक्ष आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची तुम्हाला माहिती आहे की यावर्षी गाजलेली जी निवडणूक आहे ती आमच्या सगळ्या पॅनलनी जिंकली. तिथे मी कार्यवाह आहे. त्याच्यामध्ये तिथे अखिल भारतीय महामंडळाचा जो कोश आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आर्थिक असतो, त्या कोशाचा मी विश्वस्त आहे. रामभाऊ माळगी जी शाळा आहे कडुसला, त्याचा मी विश्वस्त आहे. प्रबोधन संस्थेवर आहे. अशा वेगवेगळ्या संस्था, मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सदस्य म्हणून काम करतो. महाराष्ट्र शासनाचे जी परीक्षा निरीक्षण मंडळ होतं तिथे 15 वर्ष मी काम केलेलं आहे. सेन्सॉर बोर्ड जे आहे महाराष्ट्र शासन मराठीचं, त्याच्यामध्ये 20 वर्ष मी सेन्सॉर बोर्डावर काम केलं आहे. गेली 30 वर्ष पूर्ण वेळ या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की मी कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. मला काम करायला खूप आवडतं आणि मी माणसांचा माणूस असणारा, काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मित्रांनो, सरांनी एवढं सगळं सांगितलं, हे माझ्याकडनं सांगणं अशक्य होतं म्हणून मी ते रिस्क घेतली नाही. म्हणून सरांना सांगितलं सर तुमच्याबद्दल बोला. तरी एवढं सगळं सांगत असताना सरांनी एक गोष्ट विसरले बहुतेक सर, कारण मी स्वतः बालनाट्यातून या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि मी जेव्हा काम करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हासुद्धा सर बालनाट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करत होते आणि सरांकडे अजूनही करतो आहे. आपल्याला माहिती की यावर्षी सई परंपरेंना 90 वर्ष झाली. त्यांचा 6 बालनाट्याचा महोत्सव यावर्षी आपण केला त्याच्यामध्ये तिथे. आणि अनेक बालकलाकार, म्हणजे कालच आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी काम करणारी मंडळी आहेत ती आपल्या बालनाट्यातनं गेलेली आहेत. त्याच्यामध्ये तिथे अनेक कलावंतांचे मी निवडणुकीला उभे राहिल्यानंतर सगळीकडनं मला फोन आले, सर वा शुभेच्छा, तुम्ही काम करताय, आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्याच्यामध्ये तिथे. थोडक्यात सांगायचं काय की मुद्दामून हे सगळ्या सरांनी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मी मुद्दामून सरांना सांगायला सांगितलेलं आहे. त्याचं कारण आहे की माझे जे प्रेक्षक आहेत हे सुद्धा मराठी कलाकार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीची काहीतरी त्यांचं नातं आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांचाही कदाचित तुमचंही कार्ड असेल, तुम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार असेल बहुतेक, पण तुम्ही मराठी कलाकार आहात. मराठी कलाकारांच्या संदर्भात मी बोलतो आहे. म्हणून एक अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीचा प्रदीर्घ अनुभव आहे, ज्या व्यक्तीने सगळ्या स्तरांवर कामं केलेली आहेत, अशी व्यक्ती जर आपल्या या पदावर असेल तर नक्कीच मराठी कलाकारांचं हित पाहणारी व्यक्ती, मराठी कलाकारांचं कल्याणच होणार आहे. म्हणूनच आज मेघराज राजे भोसले यांचं पॅनल, समर्थ पॅनल यांची निशाणी आहे पतंग. पतंगाच्या या पॅनलमध्ये
सर उभं राहिलेत. सर तुमचं काय अनुभव आहे आणि काय सांगाल की आता समर्थ पॅनल आणि मेघराज राजे भोसले हे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल सर? मगाशी मी सांगितल्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या संस्थांमध्ये मी काम केलं आहे. राहिलं होतं चित्रपट महामंडळ, नाट्य, साहित्य, संगीत अशा सगळ्या संस्थांवर वेगळ्या पदांवर, वेगळ्या घटनेच्या समितीवर मला काम करायला मिळतं आणि बरेच विषय होतं. मी गेली 25 वर्ष निर्माता म्हणून आजीव सभासद आहे आणि इथं काम करायची इच्छा आहे. म्हणजे जेव्हा मेघराज भोसले निवडून आले त्याची जी घटना समिती होती त्या घटना समितीवर पण मी काम केलं. म्हणजे आत्ता चित्रपट महामंडळाची जी घटना आहे ती आम्ही 5-6 जणांनी, रामदास फुटाणे आणि सगळ्या मान्यवर मंडळींनी आम्ही ती घटना केली होती. आणि छोटं का होईना 1-2 चित्रपट मी त्यावेळेला एक दांडगी मुलाचा चित्रपट केला आहे, एक होता बिरबल चित्रपट केला आहे आणि म्हटलं चला चित्रपट महामंडळात जरा काम करू, कारण ही महाराष्ट्रातली मराठी चित्रपट कलाकारांसाठी एकमेव मोठी संस्था आहे आणि बाहेरच्या राज्यामध्ये अशी संस्था नाही आहे. म्हणजे जिथे जिथे चित्रपट बनतात देशामध्ये तिथं अशी कुठलीही संस्था अशी नाही जी एकमेव आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सुधीर फडके, गदी माडगुळकर, रामदास फुटाणे अशा अनेक मंडळींनी या संस्थेवर काम केलं आहे. संस्थेची खूप मोठी परंपरा आहे या आपल्या चित्रपट महामंडळाची. चला म्हटलं या निमित्ताने काही आपल्याला काम करता आलं, काही लोकांची सेवा करता आली. त्या निमित्ताने मला मेघराज भाईंनी सांगितलं की या पॅनलमध्ये आपण उभं राहा आणि निर्माता या कॅटेगरीमध्ये मी उभा आहे त्याच्यामध्ये निवडणुकीला. खरं तर सर इतक्या मोठ्या दिग्गजांची नावं तुम्ही आत्ता सांगितलेली आहे आणि त्याच फळीमध्ये आज आपण सुद्धा असणार आहात. नक्कीच आम्हाला खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं, कारण इतका जाणकार व्यक्ती, ज्या व्यक्तीने इतकं काम केलेलं आहे, तर तुमच्यासुद्धा काही योजना असतील मराठी चित्रपट महामंडळातील या कलाकारांसाठी, मराठी कलाकारांसाठी, त्या काय योजना तुमच्या डोक्यामध्ये आहेत? नाही, मुळामध्ये तुम्हाला सांगितलं की मी एक घटना बघितली आपण की वेगळ्या संस्थांवर मी काम करतो. चित्रपट महामंडळाची घटना आहे ना अतिशय खूप चांगली आहेत. म्हणजे छोट्यातल्या छोट्या कलावंतांबरोबर, तंत्रज्ञानाबरोबर काम करण्यासाठी, सुसंवाद साधण्यासाठी खूप काही चांगलं काम करू शकतो. आणि आज चित्रपट इंडस्ट्री तुम्ही बघितली की आज गेल्या करोना काळानंतर नाटक आणि चित्रपटाला खूप चांगले सुगीचे दिवस आलेले आहेत, पण त्यांच्या अडचणी पण खूप मोठमोठ्या आहेत. त्या कलाकारांच्या, त्यांचे पेमेंट वेळेत होत नाही, निर्माते त्यांचे पैसे देत नाही. आणि सगळ्यात मला गोष्ट आहे की जसं आमचं नाट्य संमेलन होतं, अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं, बालसाहित्य संमेलन होतं, बालनाट्य संमेलन होतं, तसं चित्रपट महामंडळाचं संमेलन घेण्याचं माझ्या डोक्यात आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं संमेलन आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. कार्यक्रम सांस्कृतिक खूप झालेला आहे, पण त्या घटनेमध्ये असं म्हटलं की तुम्ही विश्वसंमेलन पण घेऊ शकता. आणि तुम्ही बघितलं तर मराठी क्षेत्रामध्ये खूप मोठे कलावंत, माधुरी दीक्षितपासून अनेक मोठे अशोक सराफ आहेत, अशा अनेक कलावंत या क्षेत्रामध्ये. या क्षेत्रातल्या कलावंतांचं 3 दिवसाचं एक चांगलं चित्रपटाचं संमेलन आपण घ्यावं असा माझा मानस आहे. कारण मला माहिती आहे की एक 10 वर्षापूर्वी मी संवादच्या वतीनं बालगंधर्वला मी एक चित्रपट 2 दिवसाचं संमेलन घेतलं होतं. विक्रम गोखलेंचा सत्कार मी नाना पाटेकरांच्या हस्ते घेतला होता. त्यामुळे ही जी चळवळ आहे आणि या निमित्ताने जे व्यासपीठ होतं, परिसंवाद होता, चर्चासंवाद होतात, या निमित्ताने सर्व घटकांना चित्रपटातल्या त्यांना त्या 3 दिवसाचा एक मोठा महोत्सव आपल्याला घेता येईल. आणि जसं आम्ही विश्वसंमेलन घेतो परदेशात, तसंसुद्धा आपण ही सगळे निवडून आल्यानंतर या 1-2 वर्षामध्ये अखिल भारतीय चित्रपट संमेलन, विश्वसंमेलन कसं होईल असं माझ्या डोक्यात आहे. जेव्हा मी निवडून येईल आणि ज्या याच्यात सहभाग होईल तेव्हा मी भैयांना सांगेल की यावर्षीपासून आपण एक चित्रपट संमेलन आणि विश्वसंमेलन घेऊया. या निमित्ताने परदेशामध्ये चित्रपट काय चालतात, महाराष्ट्रामधले चित्रपट काय, त्यांची देवाणघेवाण कशी होईल, हा त्या ठेवण्याचा माझा उद्देश आहे त्याच्यामध्ये. अगदीच मेघराज राजे भोसले हे मावळते अध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे. परंतु मेघराज राजे भोसले यांनी जेव्हा सुनील महाजनसारख्या दिग्गज आणि जाणकार व्यक्तीला आवाज दिला आणि साहेबांनी, महाजन सरांनी सुद्धा लगेच होकार दिला, तेव्हा राजे भोसल्यांबद्दल तुम्ही काय सांगाल सर? आणि गेली अनेक वर्ष मेघराजे नाटक असेल, चित्रपट असेल, लोककला असेल, अनेक संस्थांमध्ये मेघबाई काम करतात त्याच्यामध्ये. आणि चित्रपटसृष्टीमध्ये गेली 10 वर्ष अध्यक्ष असणार हा एकमेव आपला मित्र आहे त्याच्यामध्ये. तिथे गेली 5-6 वर्षे करोनाच्या काळानंतर काही चित्रपट म्हणजे वादावादी असतील ते संवाद झाला नाही, निवडणुका थांबल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि त्यानंतर पण निवडणूक लागलेली आहे. तर त्या निमित्ताने परत आपल्या पुणेकरांनी, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होत्या आणि त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितला. हा मी त्यांचा मोठा मान समजतो की त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की या निर्मात्या क्षेत्रामध्ये आपण फॉर्म भरा. आणि त्यांनी मला बरोबर घेतलं आणि आम्ही सगळे मिळून जे सगळे आता 3 तर आपले बिनविरोध निवडून आलेलेच आहेत त्याच्यामध्ये, तिथे अजून 14 आपले सगळे निवडून आल्यानंतर एक चांगलं काम, चित्रपट महामंडळ चांगलं काम कसं करू शकतो हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मेघराज भोसले ज्या गेली 10-20 वर्ष वेगळ्या क्षेत्रात काम करत, त्यांचा खूप मोठा अनुभव आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे, फिल्म महोत्सवाचा त्यांचा सगळा अनुभव आहे. तो या चित्रपट महामंडळाला कसा लाभेल आणि सगळे एकत्र येऊन आम्ही टीमवर्क म्हणून कसं काम करू, त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांशी संवाद साधू.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सध्या सगळीकडे बोलबाला आहे. कारण याच चित्रपट महामंडळाचा हा इलेक्शन चालू आहे, ही निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच पॅनलचं सध्या सगळीकडे चर्चा आहे. तो पॅनल म्हणजे समर्थ पॅनल, ज्याची निशाणी आहे पतंग. सर नाही, आता मुळामध्ये काय माहिती का, मतदारांना मी सगळे आव्हान जे आपले आजीव सभासद आहेत सगळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, सर तुम्ही काय आव्हान कराल सगळ्या कलाकारांना आणि सगळ्या मतदारांना? मुळात बघा, निवडणूक सुरू झाली, लोकांनी फॉर्म भरले, लोकांनी माघार घेतली आणि पहिला विजय आपला असा झाला की समर्थ पॅनलचे 2 बिनविरोध आपले आलेले आहेत. हे लोकांचं म्हणणं आहे की समर्थ पॅनलने निवडून यावं आणि काम करावं. आता आपले 14 उमेदवार त्याच्यामध्ये निवडणुकीला उभे आहेत. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आजीव सभासदांना आव्हान करेल की तुम्ही समर्थ पॅनलच्या 14च्या 14 आमच्या उमेदवारांना आपण एक मताने निवडून द्या आणि आपलं चिन्ह आहे पतंग. पतंगाच्या चिन्हावर त्या दिवशी शिक्का मारायचा आहे, इकडं तिकडं काही बघायचं नाही. कारण आपल्याला माहिती आहे की समर्थ पॅनल निवडून येणार आहे, आपलं मत वाया घालू नका असं माझं सगळ्या आजीव सभासदांना म्हणणं आहे. महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपले आजीव सभासद आहे बघा, म्हणजे सोलापूर असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नागपूर असेल, अगदी बेळगावपर्यंत आपले आजीव सभासद आहे. मी या सगळ्या सभासदांना विनंती करणार आहे की 5 वर्षानंतर ही आपल्याला संधी मिळणार आहे, आपण संधी घालू नका. कारण नंतर तुम्ही म्हणता आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. तुम्ही आम्हाला काम करण्याची संधी द्या, पतंगाच्या चिन्हावर शिक्का मारा आणि समर्थ पॅनलच्या एकमताने 14च्या 14 जर निवडून आले म्हणजे आपलं सगळं पॅनल 17चं निवडून येईल आणि भैयाने एक चांगलं काम करता येईल आणि आपल्याला एकोप्याने सगळं आपण काम करू. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या अडचणी होतील तेव्हा आम्ही सर्वजण, तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहे. तुम्हाला माहिती की तुम्ही कधी फोन करा, आम्ही उपलब्ध असतो. त्यामुळे मला हे आव्हान तुम्ही घ्याल आणि सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपण सर्व मतदार सकाळी 8 ते 5 7 तारखेला मतदान करेल अशी माझी इच्छा आहे आणि निवडून आल्यानंतर आपण सगळ्यांना भेटू. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते सुनील महाजन सर, समर्थ पॅनलच्या वतीने. स्टार महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आमची फक्त एकच शुभेच्छा आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या समर्थ पॅनल जोरात आहे, समर्थ पॅनलचा हा पतंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असाच दिमागदार उडत राहील, या शुभेच्छेने मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुम्ही मला बोला. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.